करूया. अंतिम सामना, फायनलचा मुकाबला 4 षटकांचा. येस आदिल, आदिल चला मित्रांनो, लवकरात लवकर मैदान खाली करा आणि सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आणि 2 एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा मैदानावरती पाठवायचे आहेत. मुस्तकीम, आणखीन 2 फलंदाज आपण आमंत्रित करा. आणि उजव्या बाजूला जो डगआउट आहे, जे खेळाडू कक्ष आहे, तो खेळाडू कक्ष आपण खाली करायचा आहे. येस, आपण एक्स्ट्रा 2 फलंदाज अजून पाठवा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे आमचे साथी समालोचक जयेश यांच्याकडे. धन्यवाद. शकील चौधरी यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. वाह, 2000 रुपये फक्त जुनैद यांच्यासाठी. सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक अनिलजी चोपड़ा. तसेच सन्माननीय सागरजी भगत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आसनस्थ होण्याची विनंती असेल. यस जयेश. आलेल्या सर्व मान्यवरांना मी आभार व्यक्त करतो. मी मराठी समालोचक जयेश ठेकरे सामन्याकडे घेऊन जातोय. फायनलचा हा थरार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुस्तकीन मुकादम स्ट्राईक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. खरंच या ठिकाणी आपण जर विचार केला तर ज्या वेळी सामना हास्तातना निश्चित होता, प्रत्येक खेळाडूने याच्यावरती आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळाला आणि त्याच्याच मोबदल्यावरती सामना फायनलमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो. जुनैद फकीचं तुझं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. वनडीच्या स्वरूपामध्ये ही धावसंख्येमध्ये वाढ झाली. फायनलच्या थराराला सुरुवात या ठिकाणी होते. प्रथम गोलंदाज जुनैद फकी मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चला, पंचांच्या इथे 2 एक्स्ट्रा फलंदाज जायचंय प्लीज. सैबाद भाई सय्यद सौदी वरना आपला जो सामना पाहतात, नक्कीच जुनैदसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं. या ठिकाणी पाहिलं ना, समोरचा खेळाडू जरी किती पण मोठा असला तरी नौका खेळाडू कसा भाव खाऊन जातो ना, अशी गोलंदाजी जुनैदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं तर पहिल्या षटकाला प्रारंभ झाला, पहिल्या दिवसापासून मेहनतीचं फळ आज मात्र जुनैदच्या पदरी पडताना पाहायला मिळतंय. आणि असा हा गोलंदाज 3 चेंडू टाकण्यामध्ये सज्ज झाला आणि फक्त 1 धाव आतापर्यंत दिलेली पाहायला मिळते. चेंडू नंबर 4 वरती जुनैदच्या या चांगला फटका झेल घेणं गरजेचं होतं. या ठिकाणी मात्र अर्शदची चुकी ही खूप महागात पडेल, कारण हा खेळाडू ज्यावेळी सेट होतो ना मैदानामध्ये, नक्कीच कुठेतरी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी. ज्या ठिकाणी महत्त्वाचा सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल, कशा प्रकारची धावसंख्या रचण्यामध्ये दोघांचं योगदान असेल. खरंच आपण जर पाहिलं तर मुस्तकीन मुकादम विरुद्ध किफायत पटेल या दोन्ही खेळाडूंना संघाच्या मागे एक मोठी जबाबदारी पार पाडायची असेल. या ठिकाणी आपण जर विचार केला तर पहिल्या षटकाला प्रारंभ झाला, 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झालेला पाहायला मिळतोय आणि 5व्या चेंडूकडे वाटचाल करताना उत्कृष्ट पद्धतीने अतिशय उत्कृष्ट लेंथवरती हा चेंडू फेकला गेला आणि चेंडूची सांगता झाली निर्धाव. नक्कीच 5 ह्या चेंडूवरती धावसंख्या मैदानामध्ये 1. ज्या वेळेला मैदानामध्ये गरज आहे त्या वेळेला जुनैदनी चांगली गोलंदाजी करून दाखवले आणि आत्ता सुद्धा या फायनलच्या थरारामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी जुनैदसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. अंतिम चेंडू मैदानामध्ये या ठिकाणी सुद्धा मोठा फटका काय घडेल या चेंडूवरती, परंतु नक्कीच 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. पहिल्या षटकाचा आपण अंत झालेला पाहतोय. नक्कीच पहिलं पूर्व सत्राचं समालोचन घेऊन करत असताना नक्कीच 4 षटकांमध्ये नक्कीच
दोन्ही मोठे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूकडनं मोठी कामगिरी होईल. नक्कीच आधीच्या सामन्यात सुद्धा जर पाहिलं तर शाबीरभाई कुरेशी यांचा संघ कुठेतरी थोडासा कमी पडला. सामना 1 चेंडू 7 धावांवरती पोहोचलेला. म्हणजे ज्या प्रकारचे सामने या मैदानामध्ये होणं अपेक्षित आहे ना, त्याच प्रकारचे सामने या मैदानामध्ये घडत आहेत आणि नक्कीच सर्व खेळाडूंना याचं कौतुक मात्र नक्कीच करणं गरजेचं असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा. कोणती विकेट घेणं मात्र कुठेतरी शक्य झालं नसेल गोलंदाजाला आणि आता मात्र दुसरं गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाजाचं नाव असेल झिमाम पंगारकर. तर नक्कीच मोहसिन मेमन यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे आणि मुस्तकाजांची विकेट घेतली तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच पारितोषिकची बरसात होताना या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजीला सुरुवात होते आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका आणि सीमारेषाची गाठायची होती, उंचीची गाठायची होती. निश्चितच पंचांचा इशारा येतो या चेंडूवरती 6 धावा नक्कीच मिळणार, षटकार येणार आणि पुन्हा एकदा षटक समाप्तीनंतर ज्या 6 धावा होत्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार मारून इरादे स्पष्ट करून दाखवलेत की बीबी ग्रुप हा सुद्धा कुठेतरी फलंदाजी करताना कमी आपल्याला पडताना पाहायला मिळणार नाही. नक्कीच या स्पर्धेतील 115वा हा षटकार असेल. नक्कीच कौतुक लागेल आलेल्या सर्व खेळाडूंचे ज्यांनी षटकार मारून हे दाखवून दिले की सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा चांगल्या पद्धतीमध्ये पार पडले. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये 1 नि वाढ होईल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा. 4 षटकांच्या या खेळामध्ये झिमामला कुठेतरी आता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर आत्मविश्वासाची कुठेतरी कमी झाली असेल किंवा ज्यावेळी मैदानामध्ये कर्णधार आपल्या हातामध्ये चेंडू देतो ना, नक्की जुनैदने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्या प्रकारचीच मला गोलंदाजी करायची आहे हे आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये आला. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूने नक्कीच षटकार आला होता, पण त्यापुढील चेंडू 1 धावेने संपुष्टात आला आणि हा तिसरा चेंडू निर्धाव. म्हणजे काय प्रत्येक गोष्ट जे प्रत्येक समीकरण जे ठरवून आले ना ते पार होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जर नक्की झिमामनी किफायतचा जरी विकेट घेतला तरी 1000 रुपयांचा आहे, मुस्ताकिनचा विकेट जरी घेतला तरी 1000 रुपयांचं. फक्त ही जोडी तोडणं कुठेतरी गरजेचं आहे आणि या जोडीसाठी मैदानामध्ये पैशांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. हा सुद्धा चेंडू चांगला होता. या चेंडूवरती सुद्धा निर्णय येणं बाकी असेल, पण त्या चेंडूवरती दर्शवतील की 1 डिक्लेअर स्वरूपामध्ये फक्त 1 धाव भेटेल आणि नो चेंडू असेल तर थर्ड अंपायरकडे अपील केले. चला सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. सामन्याचा रंगत वाढवणारी ही स्पर्धा अंतिम फायनलचा थरार मुस्लिम प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आणि ही इतकी मोठी स्पर्धा आपण पार पाडताना पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाने हातभार लावलाय यांचं कौतुक, आलेले सन्माननीय सर्व पाहुण्यांचं कौतुक करावं लागेल आणि सामना हा शेवटच्या टप्प्यामध्ये पार पडताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू हा निर्णायक चेंडू असेल. मैदानामध्ये मोठा फटका मारणं गरजेचं असेल. पाहायचंय गोलंदाज की फलंदाज विजय ठरल्या चेंडूवरती. या ठिकाणी मोठा फटका मारलाय. झेल होणं गरजेचं असेल. झेल खरी क्षेत्ररक्षण आलाय आणि नो डाऊट झेल पकडून दाखवलंय. मुस्तकिनची या ठिकाणी विकेट पडते. जोरदार मोठा फटका, जोरदार खतरा या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आणि पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15 धावा. नईम सय्यद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आरिफ हकीमसाठी. टकरीचं कुठेतरी आणि विकेटसाठी मोहसिन मेमन यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जे लावलं होतं ते पटकवण्यामध्ये यश आलेलं आहे झिमामला. चल लवकर लगेच तिसरा गोलंदाज आपण मैदानामध्ये आणायचा आहे. तिसरा गोलंदाज मैदानामध्ये अदनान कागदी.
आपलं षटक फेकण्यासाठी सज्ज झाल्या अष्टपैलू खेळाडू आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. आपल्या संघाला ज्या ज्या वेळेला मदत लागली त्या त्या वेळेला ती कामगिरी करून दाखवले. आता मात्र पहिला चेंडू आणि आता मात्र फायनलचा सामना मोठा फटका मारणे गरजेचं होतं हे लक्षात घेतलं आणि पहिल्या चेंडूवरती या सुद्धा षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार झालाय. 6 धावांनी धावसंख्या वाढते. ज्यावेळी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. उर्वरित चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा रचायचं हे एकच किफायतला माहिती असेल आणि किफायतची आजच्या दिवसातील फलंदाजी देखण्यालायक होती. नक्कीच या ठिकाणी एस ग्रुप ज्यावेळी सामना हातातनं निष्ठत होता त्या त्या वेळेला कामगिरी करताना किफायत आपल्याला पाहायला मिळणार आणि या फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये मात्र कोणतीही शंका नसेल. या दरम्यान पाहिलं तर दुसरा चेंडू मार्गस्थ होतोय. यावरती सुद्धा मोठा प्रहार केलाय. पंचांचा निर्णय येईल. ही 1 डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. डबल दुरी ही धावसंख्या मैदानामध्ये जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. या 3 षटकांचा प्रारंभ होत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच आला. नक्कीच आपण पाहिलं तर अदनांनी थोडंसं दबाव दडपण मात्र आपल्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत नाहीये. कारण जे उर्वरित चेंडू आहेत ना ते मला चांगल्या पद्धतीचे फेकायचे आहेत, मला निगेटिव्ह पद्धतीचे काढायचे आहेत. भरी समोर अदनात किफायत जरी असला तरी माझं सुद्धा गोलंदाजी नाव अदनान आहे हे मात्र दाखवून दिलं आणि पुढच्या चेंडूवरती नक्कीच म्हटल्याप्रमाणे विकेट. आता मात्र कुठेतरी धावसंख्या कमी झालेली किंवा कमी होताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी ज्यावेळी मैदानामध्ये 2 वेळेला असा प्रसंग आला की सामना हातातनं निसटत होता त्यावेळी आता नवीन जाणारा फलंदाज मुशीर, या मुशीरने मात्र जे कारनामे केलेत ना ते आजच्या दिवसात मात्र कोणी 2 एक्स्ट्रा फलंदाज पाठवा ना पंचांची ते. चला 2 एक्स्ट्रा फलंदाज आपले 2 बॅटर असतील नेक्स्ट ते पंचांची ते पाठवायचं आहे जेणेकरून आपल्या विनंतीला मान देऊन आपण हा 4 षटकांचा सामना खेळतोय. तर प्लीज आम्हाला सुद्धा सहकार्य करा. ही स्पर्धा आपली आहे. स्पर्धेचा 3रा दिवस अंतिम वाटचाल होते. ही स्पर्धा चांगल्या पद्धतीत पार व्हावी हे चला कोणी स्पीकरला हात लावायचा नाही, आवाज कमी करायचा नाही, स्पीकरसाठी छेडछाडी करायची नाहीये. नक्कीच आज्ञांसाठी सुद्धा एक मोठा असेल. या 4थ्या चेंडू मात्र आपण जर पाहिला तर निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र आज्ञांसाठी विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मोहसिन मेमन यांच्याकडनं लागवण्यात आलेलं आहे. नक्कीच एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या संघाकडनं पाहायला मिळते, आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चेंडू नंबर 5 मार्गस्थ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 धावा. मैदानामध्ये रंगत मात्र अजूनही वारंवार होते. जोरदार अपील. ज्या ठिकाणी माहिती आहे मोहसिनला ज्या प्रकारचे चेंडू खेळण्यासाठी आवडतात, ज्या चेंडूवरती मोठे फटका मारू शकतोय असे चेंडू मात्र फेकायचे नाही आहेत. शेवटचा चेंडू अंतिम षटकातील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच गोलंदाज अदनान ज्यावेळी गोलंदाजीला आला पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच खायला होता. आपण जर पहिल्यापासून षटकांचा विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. नक्कीच जुनेद फक्केचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. त्यानंतर जमीनने जे षटक फेकलं त्यामध्ये जवळपास 9 धावांचं आपण षटक बघितलं आणि आता मधला अदनान जे षटक फेकतोय जवळपास आपण जर पाहिलं तर 8 धावांनी आतापर्यंत संपुष्टात आलेलं. आणि अंतिम चेंडू पाहायचा आहे कुठल्या चेंडूवरती मार्गस्थ किती रन्स ती मार्गस्थ होत असताना मोठा फटका नक्कीच मारलाय. वाऱ्याचा वेध घेऊन चेंडू बराचसा लांब सीमारेषेपासे. नक्कीच पंचांचा इशारा येईल षटकार. या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 29 धावा. अजूनही एक षटक मैदानामध्ये फेकणं गरजेचं असणार आहे. हे षटक नक्की कोणाच्या हातामध्ये फेकण्यासाठी संधी मिळणार, गोलंदाज कोण असणार? नक्कीच मुशीर आणि असलेला साथी फलंदाज 7 फहीम या दोघांकडे ही जबाबदारी असेल. आता मात्र हे उर्वरित 6 चेंडू आपल्या माध्यमातून मोठे फटक्यासाठी वाटचाल करायचे, मोठे फटके मारून दाखवायचे आहेत. हीच मोठी जबाबदारी ठेवून मैदानामध्ये खेळत असलेले दोन्ही फलंदाज उर्वरित 6 चेंडूमध्ये ज्या ठिकाणी धावसंख्या 29 पाहायला मिळते त्या ठिकाणी कितीपर्यंत मजल मारेल आपल्याला पाहायचं आहे. चला अंतिम 6 चेंडू मैदानामध्ये गोलंदाज असेल मुसब मुल्ला. चला सुरुवात करायची आहे. मुसब गोलंदाज असेल मुसेब तर नॉन स्ट्राईक वरती असेल मुशीर. या ठिकाणी मोठे फटकेच मारण्याचा प्रयत्न करतो कारण मोठे फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. ह्याच्या आधी सुद्धा यांनी कामगिरी करून दाखवले. ज्या ज्या वेळेला सामना हातातनं निष्ठत होता त्या त्या वेळेला बॅक टू बॅक 2 षटकार मारून यांनी सामना जिंकला होता आणि त्याच बेसिकच्या जीवावरती त्याच
खेळाडूच्या जीवावरती हा सामना आज फायनलच्या खेळीमध्ये एस ग्रुप खेळताना पाहायला मिळतो. नक्कीच त्याचे ओनर साहिल सय्यद सुद्धा खुश असतील, सामना पाहत असतील, सामन्याचा आनंद घेत असतील या चौथ्या षटकाचा प्रारंभ होत असताना. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव गेली, दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल वंडीच्या स्वरूपामध्ये. आणि खरंच दोन चेंडूची सांगता झाली, प्रत्येक खेळाडूने आपलं चांगलं योगदान दिले. नक्कीच पहिला आलेला गोलंदाज 6 धावांसाठी षटक संपवलं होतं, त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजांनी 9 धावांवरती षटक संपवलं होतं आणि तिसरा गोलंदाज अज्ञांनी 14 धावांवरती षटक संपवलं होतं आणि एक विकेट घेण्यामध्ये सुद्धा यश आलं होतं. एकूण 2 विकेट माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जोडी तोडणं कुठेतरी गरजेचं असेल, त्यासाठी मात्र आता मैदानामध्ये उतरवलंय. या ठिकाणी मात्र आता पाहिलं तर विकेट जातंय, हादरा नंबर 3, विकेट नंबर 3 या ठिकाणी आलेली पाहायला मिळतंय आणि चेंडू नंबर 3 वरती लागतोय हादरा, गोलंदाज मुशबच्या. चला उर्वरित अजूनही 3 चेंडू खेळायला मिळणार आहेत. पाहायला गेलं तर धावसंख्या 31 पर्यंत जाऊन पोहोचलोय. जास्तीत जास्त धावा या 3 षटकांमध्ये येणं हे लक्ष्य असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना किती धावांपर्यंत मजल मारेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवनिर्वाचित सन्माननीय नगर अध्यक्ष अक्षयाताई नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मुस्लिम प्रीमियर लीग 2026 मध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून या मंडळातर्फे आपलं हार्दिक 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 स्वागत करतोय. या अलिबाग परिसरामध्ये अनेक शैक्षणिक मग कोणताही कार्य असो किंवा कोणताही क्रीडा प्रकार असो किंवा कोणताही सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक कार्यक्रम असो, सन्माननीय नगराध्यक्ष अक्षताताई आणि त्याचप्रमाणे त्यांचे अक्षयाताई आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय प्रशांतजी नाईक यांची उपस्थिती नेहमीच प्रार्थनीय असते. याच दरम्यान आपण पाहतोय त्यांचं स्वागत करणारा षटकार त्यांच्याच पायाखाली येऊन पडतोय. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सन्माननीय अक्षयाताई, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये 39 धावांचं या ठिकाणी लक्ष लावलंय. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार 40 धावांचं लक्ष असेल आणि नक्कीच या पूर्व सत्रामध्ये माझा आवाज नक्कीच मराठी समालोचक ज्येष्ठ मी सर्वांचा निरोप घेतो. यापुढील समालोचन यासीजी मर्चंट यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद जयेश. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या भव्य दिव्य व्यासपीठावरती आपण पाहतोय अनेक आमंत्रित पाहुणे आणि आमच्या या मंडळावरती प्रेम करणारी व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे चहूबाजूला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. चला आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 39 धावा झालेल्या आहेत. 40 धावांची गरज. 4 षटकांचा सामना. 6 वाजायला फक्त 5 मिनिटे शिल्लक. अर्थात आता मात्र इथे काही वेळातच अंधाराचं साम्राज्य असेल. सूर्य आपला निरोप घेतोय. सूर्य अस्ताला लागलेला आहे. कोणत्याही प्रकारचा उशीर करू नका आणि सामन्याला सुरुवात करा. 10 धावांची सरासरी. 10 धावांची सरासरी आपल्याला इथे पाहायला मिळते. येस, सलामीचे दोन्हीही शिलेदार अर्शद आणि जिमाम पंगारकर आणि अरशद सैयद. देखिए दोस्तों, मैंने आपको एक सवाल किया था, आपने जवाब तो दिया, मगर एक नाम मैंने और कहा. आपको कहा मैंने अरशद पेंडारी, आपने पहचाना. आपको कहा मैंने अरशद हुंडो, आपने पहचाना. अरशद अय्यूब याद है आपको? मोहम्मद अजहरुद्दीन ने जब अंतर्राष्ट्रीय स्तर पर जब
इंडियन टीम में एंट्री की ना, उनके ही साथ एक और खिलाड़ी थे, उनका नाम था अरशद अय्यूब। ये क्षेत्ररक्षण सजवा, चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे। चला 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 मित्रांनो, मला वारंवार मी खूप प्रयत्न करतोय की काहीतरी आपल्याला एंटरटेन करू, परंतु इथे मात्र वारंवार मला सांगितलं जात आहे की सामना सुरू करा। चला चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात झाली पाहिजे। तर अंतिम सामन्यामध्ये जे दोन संघ आपण पाहतोय, एस ग्रुप अर्थात साहिल सय्यद संघ मालक असलेला हा संघ आणि दुसरा संघ असेल अल आयशा प्रेझेंट उमर 11 या संघाचे संघ मालक रमजानजी मेमन। येस, रमजानजी मेमन आणि साहिल सय्यद या दोघांना सुद्धा, या दोन्ही संघ मालकांना सुद्धा आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। चलिए दोस्तों, शांतता शांतता, आमच्या समालोचन कक्षामध्ये थोड़ी शांतता बाळगा। चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार क्रीड़ा भवन के ऐतिहासिक मैदान पर। वीआईपी डायस पर भी बहुत सारे मेहमान आ चुके हैं, उन सारे मेहमानों का मैं दिल की गहराई से इस्तकबाल करता हूं। राइट आर्म ओवर द विकेट, ओहो जोरदार अपील, आहा क्या हुआ है, कड़ा अपील है, गहरा अपील है। देखिए दोस्तों, क्रिकेट के 42 लॉ है और वहां पे एक लॉ ऐसा भी है, नो अपील नो आउट, और ये स्ट्रैटेजी थी, कड़ा अपील था। अंपायर के ऊपर प्रेशर बनाने की कोशिश कर रहे थे मुस्तकीम मुकादम। फिर से एक बार स्लोवर वन गेंद और खंबा उखाड़ दिया है अरशद, बैक टू द पवेलियन। पहला विकेट, पहला झटका अरशद के रूप में। स्लोवर वन गेंद थी, हवा में लहराने दिया, पेस को कम कर दिया था, अपनी उंगलियों को फेरा था। अरशद कुछ समझने के पहले ही गेंद स्टंप से जाके टकराई, खंबा उखाड़ दिया है, गिल्लियों को बिखेर दिया है। लाजवाब गेंदबाजी मुस्तकीम मुकादम ओवरसीज में। मुस्तकीम मुकादम को ये पहली सफलता। स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज, जी हाँ इस मरतबा देखिए क्रैम किया था पूरी तरीके से बल्लेबाज को, बिल्कुल रूम नहीं था। अमीन तुलवे नए बल्लेबाज आए हैं, ये भी रोहा से बिलोंग करते हैं। अमीन के ऊपर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है। जिमाम में वो क्षमता जरूर है, इनफैक्ट अमीन में भी वो सलाहियत जरूर है कि यहाँ से मैच को जिता सकते हैं, मगर देखिए दोस्तों 30 गज का दायरा है, कैप्टन की जिम्मेदारी है और ये गेंदबाज मुस्तकीम बहुत होशियार है। हाँ, फिर से एक बार क्रैम करने की कोशिश थी, पैर पकड़कर गेंदबाजी, शरीर का वेद लेने वाली गेंदबाजी, बहुत ही चाणाक्ष, बहुत ही चतुर ये गेंदबाज। ओवरसीज में खेलते हुए भी आपने देखा होगा, अब्रॉड में खेलते हुए देखा होगा, परदेश में खेलते हुए देखा होगा। हालांकि जॉब के सिलसिले में वो अक्सर अब्रॉड में ही रहते हैं, मगर वहां पे भी क्रिकेट से टच रहते हैं। इस मरतबा तेज तर्रार गोली की रफ्तार से गेंद गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के हाथों में, बल्लेबाज जिमाम के नाक के नीचे से निकल गई। कमाल की गेंदबाजी, 30 गज का दायरा हो। स्लोवर वन, फिर से एक बार अपनी उंगलियों को फेरा है, वेरिएशन, वर्सटाइल गेंदबाजी, विविधता,
यहाँ पे नजर आ रही है। अपनी कुशलता, अपना कौशल्य और अपना हुनर, अपना स्किल दिखाते हुए मुस्तकीम मुकादम, तेज तर्रार बाउंसर, ओ हो, मगर उस गेंद को स्टीयर किया था, ढीले हाथों के साथ ढकेल दिया था गली की दिशा में और अपने ओवर की समाप्ति की है। पहले ओवर की समाप्ति 3 रन स्कोर कार्ड पर एक सफलता अर्जित की है। क्या लाजवाब शुरुआत, इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है। देखिए दोस्तों, यहाँ पे जो अभी नए प्रेक्षक आए हैं इस मैच को देखने के लिए, उसी के साथ साथ वीआईपी डायस पर जो मेहमान बैठे हैं ना, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये जो गेंदबाजी करने वाली टीम है उन्हें पहले मैच में 5 रन की पेनल्टी, दूसरे मैच में भी 5 रन की पेनल्टी, पहला मैच हारे थे, उसके बाद जीते गए और फाइनल में पहुंचे हैं और अब फाइनल भी जीत सकते हैं ऐसी उम्मीद, क्योंकि पहले ओवर में आए हैं मात्र 3 रन। अब बचे हुए 18 गेंदें अर्थात 3 ओवर में 37 रनों की जरूरत। इसी बीच नए गेंदबाज आए हैं साद फहीम अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा हट चुका है। राइट आर्म राउंड विकेट। ओहो, आओ देखा नाताव, अमीन के बल्ले से आया हुआ ये पहला सिक्सर, शानदार छक्का, कौ कॉर्नर के ऊपर से खेल दिया है। अमीन ने ये सोचा, अमीन ने ये समझा, अभी नहीं तो कभी नहीं, मेरी ताकत, मेरा दमखम और मेरा जौहर दिखाने का यही सही वक्त है। अमीन ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी इसके पहले की है अपनी टीम रोहा के लिए। आज फिर से एक बार उसी जिम्मेदारी का एहसास तो है और जिम्मेदारी उठानी भी होगी। पहली गेंद पर जब छक्का पड़ता है ना, तो मनोवैज्ञानिक दबाव में आते हैं गेंदबाज। यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही कमाल की फील्डिंग, एक हाई जंप, एक ऊंची छलांग लगाई थी और उस गेंद को टैप किया था और बल्लेबाजों को मात्र 1 ही रन लेने पर मजबूर किया था। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर में 40। सीधा फील्डर के हाथों में, ओहो, इसी के साथ और एक विकेट का पतन। बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। जिमाम पंगारकर मैदान से बाहर। जिमाम पंगारकर आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं अदनान कागदी, ताकतवर खिलाड़ी है, बड़े शॉट में डील करना पसंद करते हैं, बड़े शॉट खेलना जानते हैं। अदनान के ऊपर अब सारी जिम्मेदारी लास्ट मैच का, जिस तरह से उन्होंने एक सिक्सर लगाया था और हमारे नंदन को कहा था खींच मेरी फोटो, क्या घुटने के बल गए थे और लाजवाब वो स्ट्रोक था, उसे याद करना होगा। जी हाँ, ये बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी वापसी। इस गेंदबाज की मैं सराहना करना चाहूंगा, काबिल तारीफ साद, क्योंकि पहली गेंद पर आया था छक्का, तब ऐसा लग रहा था कि अब ये ओवर काफी महंगा होगा, मनोवैज्ञानिक दबाव में गेंदबाज जाएंगे, मगर नहीं, यहां पे हार मानने को कोई तैयार नहीं है। जुंजारू ये प्रवृत्ति यहां पे नजर आ रही है। ये देखिए फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, कारपेट के सहारे उसे ड्राइव में तब्दील तो किया, मिड ऑफ की दिशा में मिस फील्डिंग और इसी वजह से 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। मजेदार मैच, शानदार मैच, रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मुकाबला। आहा, स्लोवर वन। अमीन के आंखों में धूल झोंकी है। देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे मात्र 3 रन और दूसरे ओवर में आए हैं मात्र 8 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 11 रन स्कोर कार्ड पर। और जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 29 रनों की जरूरत। 12 गेंदे 29 रन, 29 रन 12 गेंदे। एसएस ग्रुप या अल आइशा प्रेजेंट्स उमर 11।
चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे ये पहली गेंद वाइड करार दी है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नए गेंदबाज आए हैं वाहिद मुकादम। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। हौसला रखना होगा, आत्मविश्वास बरकरार रखना होगा। वाहिद मुकादम ने काफी प्रभावित किया इस प्रतियोगिता में। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार बल्लेबाज अदनान को चकाया है। थोड़ी सी हल्की सी हवा दी थी गेंद को और टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए थे। गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था। शॉट मिड विकेट की दिशा में गेंद जब तक फील्ड होती तब तक एक रन, मगर एक एक रन से काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं। ओहो, ये आया रडार में, गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया पार्किंग प्लॉट में। 6 रन। एक 117वां ये छक्का था इस प्रतियोगिता का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 19 9 गेंदे 21 रनों की और जरूरत। हालांकि अभी भी पलड़ा गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में ही मुझे झुका हुआ साफ दिखाई दे रहा है, क्योंकि 9 गेंदों में 21 रन बनाना इतना भी आसान नहीं है। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग भरना पड़ेगा। बल्लेबाज रंग भरेंगे या गेंदबाज रंग भरेंगे, कोशिश पुरजोर यहां पे जारी है। फिर से एक बार वाहिद मुकादम, फुल टॉस, फुल टॉल वसूल किया है। सुना है समंदर को बड़ा गुमान आया है, सुना है समंदर को बड़ा गुमान आया है। ले चल वहां पे कश्ती जहां पे तूफान आया है। बल्लेबाज अमीन का तूफान आया है। ओहो हो, आज अमीन अपना रौद्र रूप धारण करते हुए, तीसरा छक्का अमीन के बल्ले से। अमीन, तुलवे उनका सरनेम जरूर है, मगर अब तो मैं टोलवे बोलूंगा। बार बार यहां पे गेंद को टोल वसूल करते हुए, देखिए उनके नाम में ही टोल। जी हां, अब यहां पे कितने गेंदे कितने रन, 8 गेंदे 15 रनों की जरूरत। मैच अब बराबर, क्योंकि एक बड़ा शॉट और उसी के साथ ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी हो सकता है। वाहिद, जी हां, ऑप्शन के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद। मनोवैज्ञानिक दबाव इसे कहते हैं। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है ये वाहिद अब महसूस कर रहे होंगे। वाहिद का मतलब होता है मात्र एक, जो एक मात्र है उसे कहते हैं वाहिद। जी हां, अपने घुटने के बल गए थे अमीन, मगर जहां खेलना चाहते थे वहां पे नहीं खेले। गेंद ने अंदरूनी सिरा लिया था और मिड विकेट में थोड़ा सा फंबल देखने को मिला, मगर फिर भी एक रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल होता हुआ। 7 गेंदे 13 रन, 13 रन 7 गेंदे। अल आयशा शहबाज सैयद, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आया है अमीन तोलवे को। जी हां, अदनान को जाना पड़ेगा मैदान से बाहर। अदनान कागदी आउट होकर मैदान से बाहर जाते हुए। जी हां, जब भी अंतिम मैच चला होता है ना, तो यहाँ पे बहुत सारी चीजें होती है।
सन्माननीय रफिकभाई सय्यद आणि सन्माननीय अफजलभाई सय्यद आणि सन्माननीय नसीमभाई बुकबाइंडर या तिन्ही व्यक्तींना माझी विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षया ताई यांचं आपण स्वागत करावं. सन्माननीय अफजलभाई सय्यद यांना विनंती आहे सर आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षया ताई नवनिर्वाचित नगराध्यक्ष अलिबाग यांचं आपण स्वागत करावं आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा स्वागत करावं. मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत करतोय. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आज आपल्याला जी डेव्हलपमेंट पाहता येते आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर अलिबाग आपण जे पाहत आहोत. सन्माननीय प्रशांत सेठ नाईक आणि त्याचप्रमाणे अक्षया ताई यांचा फार मोठा हातभार या कार्यामध्ये. पांच गेंदे 12 रनों की जरूरत. 5 गेंदे 12 रन, 12 रन 5 गेंदे. मैच किसके पक्ष में होगा, उमर 11 या एसएस ग्रुप? जी हां, खराब गेंद थी मगर ताकत के साथ खेलने का प्रयास, मगर मिस टाइम कर गए. एक आसान सा कैच और इसी के साथ बल्लेबाज अमीन को जाना पड़ेगा मैदान से बाहर. ओहो, फिर से एक बार ट्विस्ट यहां पे आता हुआ, बहुत बड़ा ट्विस्ट. ऐसा लग रहा था अमीन तुलवे जब वहां पे थे तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम आसानी के साथ जीतेगी, क्योंकि लास्ट ओवर में 2 सिक्सर हमें देखने को मिले थे. दूसरे ओवर में भी एक सिक्सर आया था. पहले ओवर में आए थे 3 रन, दूसरे ओवर में आए थे 8 रन और तीसरे ओवर में 16 रन खर्च हुए थे. अब यहाँ पे 4 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत. 4 गेंदें 12 रन. सफवान दाखवे गेंदबाजी के मार्ग पर. 4 गेंदें 12 रन. अगर एक बड़ा स्ट्रोक आता है, जी हां, आउटसाइड दी ऑफ स्टंप. ये देखिए रन लेने की नाकाम कोशिश और यहां पे रनआउट के रूप में और एक बल्लेबाज मैदान से बाहर. मित्रांनो, हा सामना संपल्यानंतर कोणताही संघ जिंकला आणि प्रेक्षक जर आतमध्ये गेले तर काहीही प्रॉब्लेम नाहीये, कोणालाही पेनल्टी नाहीये. आपण आपला आनंद साजरा करा, सेलिब्रेट करा. शकील चौधरी यांच्या तर्फे पारितोषिक आलेला आहे. हर छक्के के लिए 3000 रुपये का इनाम. प्रत्येक षटकारासाठी 3000 रुपये. 4 गेंदे 11 रनों की जरूरत. 3 गेंदे 4 गेंदे. जी हाँ दोस्तों, होता है बड़े बड़े शहरों में. ओहो, बैठक. ओ बैठक. आहा, जुनैद फकी के बल्ले से आया हुआ ये टाइमिंग शॉट, बैठक शॉट. अपने घुटने के बल गए थे और फिर से एक बार नंदन को यहां पे इशारा दिया है फुट में, और एक छक्का आता है तो 5000 रुपए का इनाम. 3 गेंदे 5 रनों की जरूरत. खींच मेरी फोटो, ये बताते हुए बल्लेबाज क्या पोज बनाई थी. शानदार तरीके से पोजीशन में आए थे, अपने घुटने के बल गए थे, अपना घुटना थोड़ा सा बेंड किया था. लाजवाब स्ट्रोक. फिर से ओहो,
त्याचप्रमाणे सईद सईद यांच्यातर्फे 200 रुपये ते पण घेऊन जा. सईद यांच्या आणि मॅन ऑफ द मॅच सर या तुमच्या हस्ते द्या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली जुनैद फाकी. टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. कमालीची फलंदाजी. टायमिंगवर आलेला एक सुद्धा मोठा शॉट फार महत्वाचा असतो. हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. आपण काही वेळातच इथे पारितोषिक वितरण समारंभाच्या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल, प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर एकत्रित उभं राहायचं आहे. येस, तृतीय क्रमांकाचे जे मानकरी आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. 20,000 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे एक सुंदर आकर्षक चषक. हॅलो, 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 चेक. हॅलो, हॅलो, हॅलो. येस मित्रांनो, आपण पारितोषिक वितरण समारंभाच्या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.
सर्वात प्रथम आपण तृतीय क्रमांकाचा जो एक चषक आहे आणि कॅश प्राईज आहे मित्रांनो, आजान होते, जरा शांतता बाळगा.